पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। सांगली बस स्थानकाची सुरक्षा रामभरोशी असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे। सांगली येथील मध्यवर्ती बस स्थानक पायाभूत सुविधांपासून चर्चेत आहेच। याशिवाय चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। 4-5 महिन्यात महिलांच्या अंगावरील जवळपास 10 लाखांचे दागिने लंपास झाले आहेत। त्याबरोबरच बस स्थानकाला खोक्यांचा विळखा पडल्याने रात्री या ठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललेला आहे। महापालिकेसमोर पोलीस यंत्रणेची याकडे दुर्लक्ष होत आहे आणि बस स्थानकात 16 CCTV असूनही ते नादुरुस्त आहेत आणि या ठिकाणी शालेय विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे। पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी नसतो। पोलीस कक्षसुद्धा नेहमीच रिकामा असतो। त्यामुळे महिलांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं आहे। महिला म्हणून इथं सांगली स्टँडमध्ये इथं न्यूज पण दिली जाते की बाबा चोरी वगैरे होतात, तुमचं तुम्ही काळजी घ्या अशी, आणि सिक्युरिटी पण आहे इथं बऱ्यापैकी। तर महिला म्हणून मी असं सांगू इच्छिते की महिलांनी कोणतेही दुसरं कोणी जरी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण त्याची व्यवस्थित तपासणी करून, कुठल्याही गोष्टीची तपासणी करून मग आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवून बस म्हणा, कोणतीही गोष्ट म्हणा, दुसऱ्यांनी असंही सांगितलं तर विश्वास न ठेवता बसले पाहिजे। आणि CCTV कॅमेरा पण हवा आहे आणि अजून सिक्युरिटी वाढवली पाहिजे। त्यासाठी काय गोष्टी करता येतील ते बस स्टँडनी केले पाहिजे। महिला पोलीस असावेत का? महिला सांगू शकतात ना त्यांना, महिला पोलीस असाव्यात। निर्भयपणे येण्यासाठी ज्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या तर पाहिजेतच, आणि वाईट गोष्टी घडू नयेत म्हणून त्याच्यासाठी काळजी पण घेतली पाहिजे आणि त्याने ज्या ज्या सोयी लागतात त्याही केल्या पाहिजे। सध्या महिला सुरक्षा हा विषय फार गंभीर होत चाललेला आहे। घरातून महिला बाहेर गेली, भले ते नोकरीच्या निमित्तानं असू दे, शिक्षणाच्या निमित्तानं असू दे, प्रवासाच्या निमित्तानं असू दे, ज्या ज्या ठिकाणी महिलांचा वावर आहे त्या त्या ठिकाणी सुरक्षा ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे। बस स्टँडसारख्या ठिकाणी विद्यार्थिनीचा वावर असतो, माता भगिनीचा वावर असतो। शिवाय ज्या दिवसाची गोष्ट वेगळी आहे, छेडछाड झाली पोलीस असतात, पण ज्या बसेस एका ठिकाणी लावल्या जातात त्या बसेसच्या ठिकाणी सुरक्षेचा विषय राहिला पाहिजे। कारण बस स्टँडच्या आसपासच्या एरियामध्ये संध्याकाळच्या वेळेला जे मद्यपी सोड्याच्या गाड्यावर किंवा चहाच्या गाड्यावर किंवा ज्यूसच्या गाड्यावर दारू पिऊन ह्या बस स्टँडच्या एरियामध्ये वावरत असतात, हे सावध होडकण्यासाठी त्यांना आयती जागा मिळते। ज्या पार्किंग केलेल्या बसेस असतात त्या बसेसला दरवाजे नाहीत, खिडक्या नाहीत। माझं एवढंच म्हणणं आहे बस स्टँडच्या आवारातल्या त्या व्यवस्थापकांना की ज्या ठिकाणी तुम्ही रात्रीच्या बसेस लावताय तो ठिकाण पूर्ण बंदिस्त असला पाहिजे, तिथं CCTV कॅमेरे असले पाहिजे, तिथं पोलीस बंदोबस्त असला पाहिजे, जेणेकरून हे संध्याकाळच्या वेळेला दारुडे लोक या ठिकाणी एखाद्या महिलेला छेड काढून कुठं नेऊन त्या ठिकाणी दुष्कर्म करतील हे सांगता येत नाही। यासाठी बस आगार असेल, रेल्वे स्टेशन आगार असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडई असेल, या सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। कारण संस्कार ज्या व्यक्तीला नाहीत तीच व्यक्ती या अशा घटना घडते। कारण संस्कार हा कुटुंबातून येतो। कुटुंब सक्षम असेल आर्थिक सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या तर अशा कुटुंबामध्ये असली मुलं वाढत नाहीत। ज्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशा परिस्थिती आहेत त्या समाजातलीच मुलं, कुटुंबातलीच मुलं हे दुष्कृत्य करण्यासाठी कारणीभूत ठरतात। याशिवाय लोकांनी आता महिलांची सुरक्षा आहे प्रत्येक कुटुंबाच्या कुटुंबप्रमाणे आलेली आहे। शासनाच्या असू दे किंवा पोलीस यंत्रणेच्या किंवा बाह्य समाजाच्या भरोश्यावर आपले मुलं बाहेर सोडता कामा नयेत। ही सुरक्षा आपण स्वतः बाळगली पाहिजे, कोणाच्या भरोश्यावर चालणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।